नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तुम्हाला माहितीये, मी आज एक पुस्तक वाचत होते, रंग सुखाचे, आणि हे पान खूप मनाला भिडले. ऐकूया तर. तुम्ही खरोखरच जगता की जगण्याची आशा करता? तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का? ब्रह्मदेवाने 2 माणसांना पृथ्वीवर पाठवताना एक एक पेला अर्धाच भरून दिला. एक माणूस म्हणाला, "वाह, मला फक्त अर्धाच पेला भरावयाचा आहे." तर दुसरा म्हणाला, "अरे रे, देवाने मला फक्त अर्धाच पेला भरून दिला." तो रडत बसला. तात्पर्य एवढंच की फरक जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात असतो. बरेच लोक त्या दुसऱ्या माणसासारखे असमाधानी आढळतात, दुःखी आढळतात, कारण ते लोक जणू काही आपले जीवन पुढं कधी भविष्यात हातात पडणाऱ्या रकमेवर जगण्याचा प्रयत्न करीत असतात. ते लोक आपल्या आजच्या जीवनाचा उपभोग घेत नसतात. ते थांबलेले असतात, मार्ग प्रतीक्षा करीत असतात. भविष्य काळात घडणाऱ्या एखाद्या सुखद घटनेची ते सुखी होणार आहेत जेव्हा त्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळेल व नवीन मोठे घर राहावयास मिळेल तेव्हा. अशी विचारसरणी असलेल्या लोकांपासून सुख पुढं पुढं पळतच राहतं, नाही का? सुख ही एक मानसिक संकल्पना आहे आणि ती एक मानसिक सवय आहे जी आपल्याला सहज लावून घेता येईल. अब्राहम लिंकन म्हणत असत की आपण स्वतःला जेवढे सुखी समजत असतो तेवढेच आपण सुखी असतो. म्हणूनच सुखी राहण्याची जर वर्तमान काळात तालीम केली नाही तर मग त्या सुखाचा कधी अनुभवच येणार नाही. बरोबर ना? कारण ज्यावेळी आपण एक प्रश्न सोडवतो त्यावेळी लगेच दुसरा महत्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतोच की. माणसाचं जीवन म्हणजे अशा प्रकारांची मालिकाच असते. खरे सुख शुद्ध आत्मिक आहे. ते कधी कोणत्या वस्तूमुळे उत्पन्न होत नाही, तर ते उत्पन्न होत असते कल्पनेमुळे, विचारांमुळे, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे. मग आजूबाजूचे वातावरण, पूर्वायुष्य कसेही असू दे, नाहीतर तेवढेच पगार मिळवणाऱ्यांना एकाच पदावर असलेल्या 2 व्यक्ती घेतल्या तर त्यातील एक हसतमुख आणि दुसरी दुर्मुखलेली असते, असे का? अर्थात दोन्ही व्यक्तींच्या जीवनातील इतर बाबी जवळजवळ सारख्याच आहेत, असेही येथे गृहीत धरले आहे. म्हणूनच एक विद्वान म्हणतात की काही लोक जगत नसतात तर पुढे काहीतरी जगण्याची फक्त आशा करीत असतात. काहीतरी अधिक चांगलं होण्याची इच्छा धरून धडपड करणं योग्य, पण ती धडपड करतानाही जे काही मिळालं आहे त्या बाबतीत चित्ती असो द्यावे समाधान, अशी विचारसरणीच आवश्यक नाही का? जो हसला तो अमृत प्याला. बरोबर ना? जो हसला तो अमृत प्याला. फार पूर्वीपासून भारतातील ऋषीमुनी मनःशांतीसाठी प्रयत्न करीत आले आहेत. ही मनःशांती सर्वांनाच अत्यावश्यक आहे. वय परत्वे मनःशांती मिळवण्याचे मार्ग भिन्न असतील, पण ती आबालवृद्धांना आवश्यक आहे. भारतीय तत्वज्ञानात व पाश्चिमात्य तत्वज्ञानात फार मोठा फरक आहे. खोलात न जाता ढोबळ मानानं आपल्याला असं म्हणता येईल की आपण भारतीय अध्यात्मवादी आहोत आणि पाश्चिमात्य भौतिकवादी आहोत. दोन्ही पद्धती परिपूर्ण आहेत असा दावा कुणीच करू शकणार नाही. त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये काही मौलिक गुण आहेत. म्हणूनच त्यांनी सर्व भौतिक शास्त्रात मोठी मजल आहे. आपल्याही जीवन तत्वज्ञानात काही गुण आहेत, पण ठेविले अनंते तैसेची राहावे या उक्तीप्रमाणे उपनिषदांच्या काळात आमच्या पूर्वजांनी अध्यात्मशास्त्रात अनंताचा जो काही शोध लावण्याचा प्रकल्प
अल्प स्वरूपात प्रयत्न केला आहे त्याची री ओढण्यापलीकडे गेली शेकडो वर्षे आपण काहीच केलेले नाही. इतकंच नव्हे तर अध्यात्मवादावर आधारित भारतीय तत्वज्ञान म्हणजे काहीतरी थोतांड आहे असाच अनेकांचा गैरसमज आहे. आपल्या तत्वज्ञानाला आपण कमी लेखत आलो आहोत व भौतिकवादाचे आंधळे अनुकरण करत आलो आहोत. म्हणूनच अध्यात्मवादाची प्रगती आपल्यापेक्षा सध्या पाश्चिमात्य देशात वेगाने चालू आहे. मानवी जीवनाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही पद्धती अत्यावश्यक आहेत, नाही का भार्गव? हो. तुम्ही जेव्हा शांत समाधानी असता तेव्हा सुख तुमच्या रक्तातून सळसळत असते. तिथं इतरांना निराशेचं वैराण वाळवंट दिसेल, तिथे तुम्हाला थंडगार हिरवळ दिसेल, उत्साहाचा झरा झुळूझुळू वाहताना दिसेल. मनाविरुद्ध घटनांची झळ तुम्हाला पोचणारच नाही. इतकंच नव्हे तर हाही जीवनाचाच एक भाग आहे असंही तुम्हाला समजेल. अवकाशात अज्ञानात झोपावणारा मानव मनशांतीच्या शोधात फिरत आहे. सारे काही मिळवूनही वैफल्यग्रस्त झाला आहे. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि हसण्याची, सुखी राहण्याची सवय आपण स्वतःला किती लावून घेतली आहे यावर आपले सुख अवलंबून आहे, नाही का? पण भारतीयांना काही हे तत्वज्ञान नवीन नाही. सौख्यासाठी जग तळमळते, दुःख कोणाला कधी न कळते. जो हसला तो अमृत प्याला, हसण्यासाठी जन्म आपुला अशी अंगाई गाऊन आपल्या लहानग्याला निजविणारी आई जीवनाच्या तत्वज्ञानाचे बाळकडूच त्याला पाजीत असते, असं नाही का तुम्हाला वाटतं? धन्यवाद.